देव हळूहळू मोठे होऊ लागले. नंद बाबांना विचार केला, आपल्या बाळांचं नाम संस्कार करायचा. नामकरण विधी. नामकरण विधी आपण काय म्हणतो त्याला? नाव ठेवायचा कार्यक्रम. तुमच्याकडं लेकराला नाव ठेवित नाहीत? किती संस्कृती सुंदर आहे आपली. माणसाची संस्कृती किती चांगली आहे. ही नाव ठेवायची पद्धत आहे म्हणून बरं आहे आपल्याकडे. नाही तर ते परिवहन विभागाचं एक कार्यालय असते, आपण त्याला RTO ऑफिस म्हणतो. तसं एक माणसासाठी एक पासिंग करण्यासाठी वेगळा एक विभाग करावा लागला असता आणि जन्मल्यावर त्याला नंबर टाकून आणावा लागला असता. गळ्यात एक पाटी, नंबर प्लेट. नाव ठेवतात ना माहिती तुमच्याकडे लेकरायचं? त्याला काय म्हणतात? नाव ठेवायच्या कार्यक्रमाला बारस. बारस करीत नाहीत तुमच्याकडे? बरं, त्याला नामकरण विधी, त्याला एक संस्कार म्हटलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितले, ते 16 संस्कार सुरू होतात गर्भसंस्कारापासून. गर्भसंस्कारापासून सुरू होतात. नंतर नामकरण विधी हा देखील एक संस्कार आहे. नंतर लग्न हा देखील एक संस्कारच आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये हे संस्कार पाडले जातात. आणि हे संस्कार संपतात कधी? मेल्याच्या नंतर सुद्धा 2 संस्कार सांगितले. एक 10 संस्कार. 10 संस्कार म्हणजे अग्निडाग देणं आणि श्राद्ध तर्पण ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा एक संस्कार. असे एकूण 16 संस्कार आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. चला, नंदबाबांना ठरवलं आता नामकरण विधी करायचंय, देवाचं नाव ठेवायचंय. पण ऐका, लक्षात घ्या, तिकडं कंसाच्या मथुरेमध्ये काय झालं? कारागृहामध्ये गर्गाचार्याला भेटायला बोलवलं. कोण? वसुदेवानं. आणि वसुदेवानं गर्गाचार्याला सांगितलं. गर्गाचार्य एक साधू आहेत, एक ऋषी आहेत आणि ते यादव कुळाचे, त्याला आपण काय म्हणतो, पुरोहित आहेत. पुरोहित, यादव कुळाचं सगळं कुंडली वगैरे बनवायचं, पंचांग पाहायचं. यादव कुळाचे गुरु ते गर्गाचार्याला त्या वसुदेवांनी सांगितलं, हो महाराज, मी माझा मुलगा गोकुळामध्ये नेऊन ठेवलाय. गोकुळामध्ये कुणाच्या घरी? नंदबाबाच्या घरी. आणि तुम्ही त्या ठिकाणी जा आणि त्याचा नामकरण विधी करा. कोणाच्या पद्धतीनं करा? आपल्या यादव कुळाच्या पद्धतीनं करा. गर्गाचार्य आले आणि गर्गाचार्याने आल्यावर सांगितलं नंदबाबाला, हो तुझ्या घरी जे मुलं झालेत, नाव ठेवायचा कार्यक्रम, पण असा उघड नाही करायचा. मग कुठं करायचा? कळेल ना तिकडं राक्षसायला, कंसाला. मग गायीच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी देवाचा, बरं का? गायीच्या गोठ्यामध्ये नामकरण विधी. हो, पण महिला मंडळीचं डोकं फार जोरात चालते. महिला मंडळी, ती यशोदा आणि रोहिणीला देखील मुलगा झालता ना, मी सांगितलं कालच. बलराम दादा 7वा गर्भ जो होता तो देवानं योग मायेनं रोहिणीच्या गर्भामध्ये प्रस्थापित केला होता. रोहिणीच्या गर्भात, त्याच्यापासून बलराम दादाचा जन्म. आणि रोहिणी आणि यशोदा माई म्हणल्या, अगं तो महाराज आलाय म्हणे, पाहू त्याला किती ज्ञान आहे, पाहू किती हुशार आहे. परीक्षा घेऊ आपण त्या महाराजाची. कोणाची? त्या गर्गाचार्याची. मग काय करायचं? तुझा मुलगा माझ्या मांडीवर दे म्हणली आणि माझा मुलगा तुझ्या मांडीवर घे, पाहू म्हणली. त्याला कळते का? बस दोघी जणी एकमेकीचे बाळ आपल्या मांडीवर घेऊन बसलेले आहेत. आणि गर्गाचार्य आले गायीच्या गोठ्यामध्ये. कार्यक्रम बरं का, कोणाला माहीत न होण्यासाठी. गायीच्या गोठ्यामध्ये आल्याबरोबर त्यानं पाहिलं आणि पंचांग उघडलं. पंचांग, कुंडली पाहिली आणि कुंडली पाहिल्यावर म्हणला, अशी कुंडली मी आजपर्यंत कधीच नाही पाहिली. अशी कुंडली कोणाची? भगवान कृष्णाची कुंडली होती. हो. आणि रोहिणीकडे पाहिलं. रोहिणी, तुझ्या मांडीवर जो यशोदेचा मुलगा आहे की नाही, काय म्हणले? रोहिणी, तुझ्या मांडीवर यशोदेचा मुलगा. यांनी बदली केली ना दोघीनं. मा याला सगळंच कळालं की, काय म्हणले त्या? मा याला सगळंच कळालं की, कळालंच. आणि ज्ञानी पुरुष, अधिकारी पुरुष आहे. आणि संताची कधी चेष्टा नाही करायची बरं का.
संताची कधी चेष्टा नाही करायची. कोण कोण्या रूपामध्ये कधी येईल हो सांगता येत नाही. कधी पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. त्याच्यामुळं साधू संताची कधी चेष्टा नाही करायची, कधीच नाही. कधी कोणाला कमी लेखायचं नाही. हो कधीच कोणालाच कमी लेखायचं नाही. त्या गर्गाचार्याने सांगितलं, रोहिणी तुझ्या मांडीवरचा जो यशोदेचा मुलगा आहे की नाही, हो अशी कुंडली मी आजपर्यंत जगात कोणाची पाहिली नाही आणि होणार देखील नाही. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा, सगळ्यांना आकृष्ट करणारा, याचं नाव मी कृष्ण ठेवते. कृष्ण बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. बस. आणि यशोदेला सांगितलं, यशोदे तुझ्या मांडीवरचा जो रोहिणीचा मुलगा आहे की नाही, रोहिणीचा, त्याचं नाव मी राम ठेवतोय. राम, काय लक्षपूर्वक आहे का, राम ठेवतोय. पण जगामध्ये याच्यासारखा बलवान कोणी होणार नाही, म्हणून याला सगळेजण बलराम म्हणतील. बोलिये बलराम भैया की जय. असं दोघांचं नामकरण विधी करण्यात आला. आणि आता आग्रह केला नंदबाबानं यशोदेनं, बाबा जेवूनच जा. गर्गाचार्य म्हणला, बाबा मी कोणाच्या घरचं खात नाही. असे महाराज राहतात काही. आता विद्वान होता पण अंगात काही खोडी असतात. काही ज्ञानी पुरुषाच्या अंगात फार खोडी असतात बरं का. हे ज्ञानी होता पण याला कळालं नाही, अरे ज्या घरामध्ये देवानं अवतार घेतलाय त्या घरचा आपण कसा विटाळ मानायचा. देव ज्या घरी जन्मलाय त्या घरचं अन्न खायला काय हरकत आहे. पण यानं शहाणपणा केला तिथं. काय म्हणला, मी तुमच्या घरचं खात नाही, तुम्ही गवळी आहात, तुम्ही गवळी जातीचे, मग तुमच्या घरचं मी खाऊ का. मी गर्गाचार्य मोठा ऋषी आहे, खात नाही म्हणला मी. मग यशोदा म्हणली, बाबा विनमुख जाऊ नका, असं करा मी शिदा देते, तुम्ही शिजवून खा इथंच गाईच्या कोठ्यात. मग तर काय हरकत नाही म्हणला. हो. त्याला तांदूळ दिले, त्यानं खीर बनवली आणि खीर बनवल्याच्या नंतर बस एका प्लेटमध्ये ताटामध्ये नैवेद्य घेतला आणि असा बाजूला काढून देवाला ठेवला आणि देवाची विनवणी केली, हो देवा नैवेद्य खायला या. आपण देवाला निवड ठेवतो ना, असं निवड ठेवतो, असं पाणी त्याच्या डोसक्यावरून फेकतो आणि निघाले आपलं खायला. देव येईल का हो, नाही. प्रेमानं विनंती करावं लागते, विनंती देवाची. गर्गाचार्यानं विनंती केली, भगवंताची स्तुती केली आणि देवापुढे नैवेद्य देवाची आराधना करून. हो. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मी गोड वर्णन आहे. चला मला आज खूप पुढे जायचंय, त्याच्यामुळे थोडंसं धावतं घेणार आहे. देवाचं लग्न लावायचंय, अजून तर ते पाळण्यातच आहे. विनंती केली देवाची, पण ती हाक गर्गाचार्याची पोहोचली कोणाजवळ. अहो ते ब्रह्मांडाचा बाप आता पाळण्यात, त्याचं नाव यानंच ठेवलं आणि त्या देवाला वरच्या आकाशातल्या हाक मारतोय. ओळखता नाही आलं गर्गाचार्याला सुद्धा. हाक पोहोचली पाळण्यापर्यंत आणि पाळण्यातला देव लगेच त्या गर्गाचार्याच्या जवळ प्लेट मधला येऊन नैवेद्य खायला लागला. असं एकदा नाही दुसऱ्यांदा सुद्धा झालं. हाक मारली यशोदाला, यशोदे तुझं पोरगा आलं आणि माझ्या देवाचा नैवेद्य उष्टा केला, घेऊन जाय तुझ्या कार्ट्याला. यशोदा आलीने उचलून घेऊन गेली. पुन्हा दुसऱ्यांदा नैवेद्य बनवला आणि पुन्हा प्लेटमध्ये ठेवला. पुन्हा शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं. पुन्हा हाक पोहोचली पाळण्यापर्यंत आणि पाळण्यातला कृष्ण पुन्हा आला, नैवेद्य खाऊ लागला. यशोदे तुझ्या या गवळ्याच्या कार्ट्याला सांग काय घेऊन जा उचलून. गर्गाचार्य चिडले. एकदा दोनदा तीनदा झालं आणि मग लक्षात आलं, अरे ज्याच्या नावानं आपण हाक मारतोय तोच तर हाय. आत्ताच कुंडली पाहिली ना. मग डोक्यात प्रकाश पडला, मग त्याच्या पाया पडले आणि हो मग गर्गाचार्य तिथून निघून गेले. चला हो आता एके दिवशीची गोष्ट. देवाला आंघोळ वाढली. काय म्हणतोय मी, एका दिवशीची गोष्ट.